खोबलं कायच काय का तू? अगं ह्यो घरात आलेला बाबा आहे का नाही, नेमका कुठला नातेवाईक आहे ते शोधून काढल्याशिवाय काय माझ्या जीवाला चैन पडायची नाही बघ. त्याचा फोटो कुठं असलाच ना, शोधा शोधा पटकन. हे बरोबर, नीट बघा. 100% असणार बघा, ह्याच्यात सापडणार आपल्याला. एखादा तरी फोटो पाहिजे. पूर्वीच्या लोकांना लई हौस होती फोटो काढायची. तेव्हा बी होती होय. मला वाटलं आताच माणसानं फोटो काढायची लई सवय आहे बघा. तुम्ही तुझी पडपड काय लावली? त्या चित्रकाराचा काका कुठं फोटो दिसते का ती शोधा. नाही मम्मी, ह्यात काय कुठं दिसना बघा. यात बी नाहीये बघा. एक बी बिनकेसावाला माणूस कुठं दिसना त्यांच्यावानी. काय करतात? अगं ये बायन हो, तुम्हाला काय आखली फिकली आहेत का नाही? अगं त्याचं काय जन्मताच केस गेलं होतं का? तरुणपणी केस असतं ना डोसक्यावर. असणार की. तेव्हा केस असलेली माणसं बी नीट शोधा त्याच्यात बघा. म्हातारा हाऊ इथं इथं ह्याच्यात आहे फोटो. काय तुला काय? चित्रकार घरात असला असतं का नाही तर माझ्या डोसक्याला तापच झाला नसता असा. अहो मम्मी काय आपण दे. हो चित्रकारांना पप्पांना फोन करून विचारा की कशाला एवढं डोकं लावत बसलोय. लावा फोन लावा. सपनी तू कवा कवा कशाला बोलते बोल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. चित्रकाराचा फोन बी बंद यायला लागलाय. त्यांच्या कामात अडचण नका ना म्हणून चित्रकारांनी फोन बंद ठेवला असेल. लई हुशार आहे चित्रकार. मम्मी मुंबईला गेले, फोन पण बंद आहे. पप्पांची घरखंड असेल का? नाकात शेंडा खोबलं कुठली काय डोक्यात विचारायला म्हणून आपलं विचारलं फक्त. हे काय ब्लँकेट एकच? इकडे इकडे ओळख मरे. तसं बी आपण रोज एकाच ब्लँकेट मध्ये झोपतो. मग किती कशाला नाटकी करताय? एकच ब्लँकेट. आता टेरेसवर आहे ना? मग टेरेसवर कोण बघणार आहे? ठीक आहे. इथं झोप तरी लागेल का? आता बाबा फक्त 2च दिवस राहणार आहेत ना, तोपर्यंत करू ना ऍडजस्ट.